काँग्रेस पक्षाचे पैठण शहराचे अध्यक्ष हसरुद्दीन कटारिया यांनी हायकोर्टात इलेक्शन चॅलेंज करीत पैठण तालुक्याला त्याचा निकाल दाखवून देत कायदा सुव्यवस्था काय असते त्याबद्दल पैठणकरांच्या वतीने हार्दिक स्वागत करण्यात आले। याबाबत माध्यमांद्वारे बोलताना सविस्तर माहिती देण्यात आली आणि त्यावर ऑर्डर काय आली ती आम्हाला सांगा। तर मी जी याचिका दाखल केली होती तर जे रिवाइज नोटिफिकेशन आलेलं होतं 4/11/2025 ला पहिलं नोटिफिकेशन आलेलं होतं गव्हर्नमेंटचं इलेक्शन प्रोग्राम डिक्लेअर करण्याचं आणि त्यानंतर रिवाइज नोटिफिकेशन 29/11 ला आलं। त्या नोटिफिकेशन नुसार इलेक्शन जे आहेत ज्यांचे अपील प्रलंबित आहेत आणि ज्यांचा निकाल उशिराने अपीलात लागणार आहे अशांना वेळ अवधी मिळत नव्हता म्हणून त्यांचं इलेक्शन जे आहे तर ते 20 तारखेला होणार होतं आणि 20 तारखेच्या इलेक्शनचे निकाल जे आहेत तर ते जे आहे ते 21 तारखेला लागणार होते। आता मी जी याचिका दाखल मान्य न्यायालयात केली होती ते होती हसरुद्दीन कटारिया यांच्या मार्फत पैठण विभागाची पैठण नगर परिषदेच्या वतीने मी माननीय उच्च न्यायालयात धाव घेतली होती। माझं म्हणणं जे होतं त्यामध्ये ते असं होतं की जर तुम्ही इलेक्शन जे आहेत रिवाइज प्रोग्राम नुसार 20 तारखेला घेणार असाल तर पैठण विभागामध्ये फक्त 4 प्रभाग म्हणजे 3 प्रभाग आणि 1 वार्ड असं 4 जणांचंच फक्त मतदान जे आहे तर ते राहणार होतं आणि ते 20 तारखेला होणार होतं आणि इतर जे 13 आहेत 13 पैकी फक्त 4 लोकांचं जर बाकी राहत असेल तर आमचं म्हणणं असं होतं की तुम्ही हे जे 2 तारखेला आज जे वोटिंग होत आहे त्याचे निकाल जे आहेत तर ते तुम्ही 20 तारखेच्या नंतर म्हणजे 21 तारखेला लावण्यात यावेत आणि जो 3 तारखेचा उद्याचा डिक्लेरेशन रिझल्ट जो प्रोग्राम आहे तर तो एक्सटेंड करून तो 21 तारखेला करण्यात यावा हे माझी याचिकेमध्ये मांडणी होती। काय म्हटलं कोर्टाने? तर कोर्टाने असं म्हटलेलं होतं कालही याचिकेवर सुनावणी झाली। काल 2 वेळा याचिकेवर सुनावणी झाल्यानंतर इलेक्शन कमिशनचे जे ऍडव्होकेट आहेत रेकॉर्डवर त्यांनी इन्स्ट्रक्शन साठी वेळ घेतलेला होता आणि आज परत ती याचिका ठेवलेली होती। कोर्टाचं म्हणणं होतं की फक्त हा जो निकाल म्हणजे जो काही निकाल होणार आहे उद्याचा तर तो नक्कीच हा आर्टिकल 14 आणि 19 ला बाधित असणार आहे। फेअरनेस ऑफ इलेक्शन प्रोसिजर होणार नाही त्यामुळे निवडणुकीमध्ये एक पारदर्शकता असावी आणि कुठलाही युनिफॉर्म प्रोग्राम असावा म्हणून माननीय न्यायालयाने त्यांना अवधी दिलेला होता आणि त्यानुसार आज सुनावणीमध्ये कोर्टाने ते स्पष्ट केलेलं आहे। ओके, नाव सांगा। माझं नाव ऍडव्होकेट शुभांगी मोरे। कुणाचे वकील आहेत? मी जे आहे तर नसरुद्दीन कटारिया यांचे वकील आहे।